महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर चर्चेचा विषय ठरलाय. शिवसेना उभाटा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली होती. मात्र पक्षाच्या 9 खासदारांपैकी केवळ 4 खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहिल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित खासदारांनी ऑनलाईन माध्यमातून बैठकीत सहभाग घेतला. दरम्यान पक्षातील काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना उभाटाच्या 9 खासदारांपैकी 7 खासदार फुटीच्या मार्गावर असल्याची चर्चा रंगत असून येत्या 19 जून रोजी शिवसेनेच्या वर्धापन दिनादिवशी मोठी राजकीय घडामोड होऊ शकते असं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. नेता फेसबुक लाईव्ह आणि खासदार ऑनलाईन वारे उभाटा पक्ष 4च लोकांनी हजेरी लावली हे वास्तव आहे. बाकीचे ऑनलाईन ऑफलाईन नॉट रिचेबल असं सांगून वेळ मारून नेण्याचा केविलवाना प्रयत्न राऊत यांनी केला. हरकत नाही, नेत्यांनी बोलावलेली बैठक खासदारांना तितकी महत्त्वाची वाटत नाही, ही बाब पुरेशी बोलकी आहे अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली होती. मात्र या टीकेनंतर ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. अयोध्या पोळ यांनी म्हात्रे यांचा चांगलाच समाचार घेतलाय. अगं शितलूताई, तू तुझ्याबद्दल विचार कर आधी, मग आमच्या उद्धवजी साहेब व पक्षाबद्दल. दुसऱ्या पक्षात होतीस तेव्हा तुझं डिपॉझिट जप्त झालं होतं. मातोश्रीनं तुला सगळं दिलं तरी तू दांडा काढत गद्दारीचा झेंडा पकडलास. शितलूताई, तुझं पचगाळ थोबाड आहे, त्यावर काहीच ताबा नाही, म्हणून तर माझ्या एको मामानं तुला काही दिलं नाही. तुझ्याऐवजी मनीषा कायंदे ताईला आमदार, शायना ताईला राष्ट्रीय पद, ज्योती वाघमारे ताईला खासदार केलं. तू तितके महत्त्वाची वाटत नाही, ही बाब पुरेशी बोलकी आहे. एकीकडे ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण आलेलं असताना दुसरीकडे दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोपांची राजकीय लढाई ही अधिक तीव्र होताना दिसतीये. 19 जूनला नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.